मागच्या 3 दिवसात वेडिंगचा सिनेमा या मूवीनी या पूर्ण फेस्टिवलची आपण स्टार्ट केलेला आहे एकदम धमाकेदार. त्याच्यानंतर काल सकाळी लहान मुलांसाठी प्रदर्शित झालेला धप्पा, नंतर सलीम कुलकर्णी यांच्याशी गप्पा आणि रात्री ठाकरे या सगळ्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी काल एन्जॉय केला. आज सकाळी आपल्या इथले जे लोकल फ्रेंड्स आहेत त्यांनी प्रदर्शित केलेले मूवीज आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आणि आज संध्याकाळी रंपाट या मूवीनी या पूर्ण सोहळ्याची सांगता होणार आहे. पण आता आपण सगळे जे भेटलो आहोत आणि जे इथे जमलो आहोत ते मुक्ता बर्वे यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यासाठी. तर दी आर्टिस्ट मुक्ता बर्वे ॲब्सोल्युटली नीड्स नो इंट्रोडक्शन. मग ती मुंबई पुणे मुंबईमधली गौरी असो, हमको तेरे आशिक है मधली रुखसाना असो, किंवा अगदी नवीन तिचा जो रागिणीचा रोल आहे तो असो. तो वी ऑल मेट हर, वी ऑल सीन हर. ती आपल्या सगळ्यांच्या घराघरातच नाही तर मनामनात ऑलरेडी आहे. तर विदाउट फर्दर अडू आय वुड लाईक टू प्रेझेंट टू ऑल ऑफ यू मुक्ता बर्वे. Hello and welcome to Melbourne. Hello. Thank you. Yeah. Welcome to Melbourne. Thank you. Is this your first trip? इथे? मेलबर्नला पहिलीच. Okay. ऑस्ट्रेलियाला दुसरी. Wow. कसं वाटतंय आतापर्यंत जे चाललंय? छान आहे. मी आल्यापासून काही फोटो शेअर केले होते, काहीच केलं होतं, पण मेलबर्नला आल्यावर गेला कळत नाही. हॅलो. मला वाटलं असं फक्त भारतातच होतं. हॅलो. नाही ना, असा आवाज येतोय का? येतोय ना. तर मी आल्यानंतर इकडे या ट्रिपमध्ये पहिले फोटो मेलबर्नचे शेअर केले. तर माझे ॲडलेड आणि सिडनीच्या मित्रमैत्रिणींचे खाली तिथलं मेलबर्न इतकं आवडलंय का की तू हे फोटो म्हटलं खरंच सुंदर आहे, काय करू मी आता, छान आहे मेलबर्न. आणि फेस्टिवलची सुरुवात पण छान झाली आणि प्रेक्षकांमध्ये बसून बघण्याचा जो आनंद होता तो तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलात, कारण एवढा छान रिस्पॉन्स होता. आणि इतकं म्हणजे नाटकाच्या नशिबाला असतं ते सिनेमाला नसतं. तर तेव्हा त्या दिवशी तुमच्यामुळे बघायला मिळालं की सिनेमा झाल्यानंतर तो आपल्यासनं लांब गेल्यानंतर इतके दिवसांनी पुन्हा प्रेक्षकांमध्ये बसून बघताना त्याची एक वेगळी मजा येते आणि छान वाटते की अरे आवडतंय, सगळ्यांना आवडतंय, मजा येते. सो थँक्यू. आणि ॲज यू नो यस्टरडे पण आपल्याला ऑलरेडी अशाकडनं कळलं की तिला 80 लोक मिळाली. ती देश गोइंग टू बी ऑन द स्क्रीन, राईट? वी हर्ड. सो या वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. तो तुझ्याशी गप्पा टप्पा म्हणजे ॲक्च्युली वी ऑलरेडी स्पोकन अ लॉट अबाउट वेडिंगचा सिनेमा. तर आता हा जो आजचा सेगमेंट आहे दॅट इज टू गेट टू नो द आर्टिस्ट बिहाइंड, द पर्सन बिहाइंड द आर्टिस्ट रादर. तर टू स्टार्ट राईट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे जेव्हा तू शाळेत वगैरे नाटकांच्या रोल वगैरे केले असशील आणि त्याच्यानंतर यू वेंट टू एस टी कॉलेज, then you moved on to ललित कला केंद्र. पण युअर बॅकग्राऊंड इज फ्रॉम अ मराठमोळा फॅमिली, वडील नोकरी, आई टीचर. मग तू ऑब्व्हियसली डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला हवी होतीस. तर हे क्षेत्र तू कसं निवडलंस आणि हाऊ वॉज इट रिसिव्ड ॲट होम? म्हणजे तुला त्याच्यातनं ऑर वॉज देअर अ लॉट ऑफ एन्करेजमेंट? मी बेसिकली लकी असल्यामुळे का फार चांगल्या समंजस आई बाबांच्या पोटी जन्माला आले आणि मला नव्हतं माहिती की मला काय करायचं. लहान मुलं अशी खूप एक्सपेरिमेंट करत असतात, कुठे जात असतात, वाहत असतात. तर माझा मोठा भाऊ आहे, तो खूप जास्त टॅलेंटेड आणि खूप जास्त चांगला ऍक्टर आहे खरं तर. पण त्याला लहानपणीच हे क्षेत्र आवडलं नाही, त्याला नाही आवडलं. तो बेसिकली कमर्शियल आर्टिस्ट झाला आणि उत्तम पेंटर आहे, तो मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करतो आणि माझा मेंटर असं जर काय झाला. आणि आई शिक्षिका जी शाळेत लहान मुलांसाठी नाटकं बसवायची. माझे बाबा नेहमीच उत्तम सपोर्ट आहेतच आपल्यासाठी, पण जाणकार प्रेक्षक आहे, म्हणजे ते खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे माझ्या अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगून मी दमले. तितकंच लोक त्याला हसतात की खोटं वाटतं, कारण मी खूप बुजरी होते, मिसळायचे नाही लोकांमध्ये, मला भीती वाटायची, माणसांचीच खूप भीती वाटायची. तर असं लहानपण गेलेलं असल्यामुळे आईला वाटायचं की हिला हे क्षेत्र वगैरे तर तेव्हा खूप लांबचं होतं, पण ऍटलिस्ट तिच्या वयाच्या मुलामुलींमध्ये मिसळावं एवढीच अपेक्षा होती त्यांची. म्हणून पहिलं एक नाटक बसवलं माझ्या आईने माझ्यासाठी, जेव्हा मी अगदी 5-6 वर्षांची होते. आणि ते नाटक जरी पहिलं असं ती सुरुवात नव्हती, ती मे महिन्याच्या सुट्टीतली ऍक्टिव्हिटी होती.
पण जेव्हा पहिले 10वीच्या परीक्षेनंतर मी एका नाटकात काम केलं बाबांच्या कंपनीच्या, तेव्हा त्यांना माझ्यात काहीतरी बदल जाणवले असावेत की ही काहीतरी मोकळी झाली आहे किंवा बोलतीये किंवा काहीतरी आनंदी वाटते. आणि मग त्यांनीच मला विचारलं की ही सुट्टी तुझी ज्या पद्धतीने तू घालवलीस तसं तुला शिकायचंय का? म्हणजे शिकणं हे डेफिनेटली आहेच, तुला शिकायचं तर आहेच, पण मग तुला हेच शिकायचंय का? त्यामुळे त्यांना म्हणलं म्हणजे मला स्टेजवर जायला मिळेल कसं होतं. त्या रायबा म्हणले ते तुझ्यात किती टॅलेंट आहे त्यावर ठरेल, तुला अभ्यास कसा करायचा, तुला आम्ही थिअरी शिकायची का विचारतोय, तुला स्टेजवर जायला मिळेल की नाही, तू बरी असलीस तर ते ठरेल. बरं आहे, ट्राय तर करते. आणि मग मी पुणे विद्यापीठातनं ललित कला केंद्रातनं ग्रॅज्युएशन कोर्स केला सतीश शाळेकरांकडे, आणि तिथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. पण हे हेरलं माझ्या आई वडिलांनी आणि भावानी की मला हे शिकू द्यावं. त्यामुळे तसं मला लहानपण अशा पद्धतीने केलं की काल नंतर मला भेटला आणि तो लहानपणापासून ओळखतो, कारण चिंचवड पुणे बॅकग्राऊंड, तर त्यांना सगळ्यांना माहिती की माझा भाऊ किती जास्त हे होता, टॅलेंटेड होता किंवा काय असं. पण आता सगळ्यांचा सपोर्ट आहेच, आजपर्यंत आहे आणि त्यावरच सगळं चाललंय. आणि ऍक्च्युली सपोर्ट पेक्षा एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला स्पष्ट बोलणारी माणसं लागतात जवळ, जी माझ्या घरातच 3 आणि आता एक 4थं म्हणजे माझी वहिनी ऍडिशनल, की चांगलं झाल्यावर कौतुक करणारे खूप जण असतात, पण वाईट काम केल्या हाणून पाडणारे आणि हे नाही तुझ्याकडनं अपेक्षित असं म्हणणारे 4 माणसं माझ्या घरातच आहेत. त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो मला की म्हणजे फार काही लिटमस पेपरच्या परीक्षा बाहेर यायला लागत नाही. घरातच प्रयोगानंतर ज्या पद्धतीने घरात वागवलं जातं त्यावरच कळतं की प्रयोग फार बरा जमला नाही. आता ह्याच इन द सेम लाईन ऑफ क्वेश्चनिंग नाही, म्हणजे पण तू जेव्हा पहिलं नाटक केलंस घर तिघांचं हवं, तेव्हा तू अवघी 16 वर्षाची होतीस. पण ते नाटक ॲज सच इस्टॅब्लिश नाटक होतं. इट्स बीन फॉर द लास्ट 25 years इवन बिफोर यू स्टार्टेड ऑन इट. तर मग तो तुझा प्रवास कसा होता? व्हॉट काइंड ऑफ लर्निंग यू गेट फ्रॉम प्लेइंग विथ पीपल हू ऑलरेडी डन, म्हणजे जे इस्टॅब्लिश्ड ऍक्टर्स त्या प्लेमध्ये आहेत, त्यांच्याकडे काय शिकण्यासारखं होतं, काय शिकायला मिळालं, आणि हाऊ वॉज दी ओव्हरऑल एक्सपिरियन्स? म्हणजे की आपण एकदमच फ्रेशर आणि बाकी सगळे अगदी नावाजलेले. अगदी खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही खूप लहान असता, जेव्हा आता येताना आचराला आणि स्वप्नेला पण सांगत होते, जेव्हा तुम्हाला फारसं काही कळत नसतं तेव्हा तुमच्यासाठी खूप सोपं असतं सगळं. कारण तुम्ही किती मोठ्या लोकांबरोबर काम करता याचं प्रेशर घेण्याचं वयच ते नसतं. म्हणजे सगळ्यात फ्रँकली आणि ऑनेस्टली कोणी बोलू शकत असेल तर ती लहान मुलं. त्यामुळे लहान मुलं ऑडियन्स म्हणून पण खूप अवघड जातात बरेचदा. बालनाट्य करणं जास्त अवघड आहे मोठ्यांच्या नाटकापेक्षा. त्यामुळे माझं ते वय असं होतं की लहानपणी मला काहीच प्रेशर नव्हतं. कारण मी जरी थिएटर स्कूलमध्ये सुद्धा सतीश शाळेकर, काय विजया मेहता, जब्बार पटेल, भक्ती बर्वे, म्हणजे कोण नाही आलं, दिलीप प्रभावळकर, ही सगळी मंडळी मला शिकवायची. पण आम्हाला फार काही वाटायचं नाही, कारण आम्हाला कळायचंच नाही किती माणसं किती मोठी. आणि नशिबाने पास आउट होईपर्यंत कळलं नाही. जेव्हा शिक्षण संपून बाहेर पडले आणि जेव्हा अभ्यास म्हणून त्याच्याकडे बघायला लागले तेव्हा कळलं की अरे बापरे, एवढी मोठी लोक आयुष्यात येऊन गेले आपल्या आणि आपण त्यांना काय वाटते ते वाह्यात प्रश्न विचारले. पण त्याच्यावरच मला वाटतं की जेव्हा तुम्हाला भिडभाड नसते तेव्हा जास्त शिक्षण इझी असतं. म्हणजे तुम्ही काय वाटते त्या लेवलला जाऊन कशालाही क्वेश्चन करू शकता की हो हे वर्क होतं पण मला हे नाही आवडलं, तर ते वय असतं. आणि त्या ग्रुमिंगच्या काळात मी खूप चांगल्या लोकांमध्ये होते. त्यामुळे ते घरतिघांचा हवाचा किस्सा तोच आहे की घरतिघांचं हवं तर मी प्रोफेशनली नव्हतं केलं, ते आम्ही स्पर्धेच्या नाटकात केलं होतं. त्यामुळे माझा ग्रुप सगळा थिएटर ग्रुप होता, जी ओरिजिनल कास्ट आहे घरतिघांचा त्यांच्याबरोबर मी नव्हते. पण तरी पुढे पुढे मी ज्या ज्या मंडळींबरोबर कामं केली, ती एक विद्यापीठ आहे. म्हणजे विनय अट्ट्यांबरोबर काम केलं, मी रसिका जोशी बरोबर काम केलं, गिरीश शुक्लांबरोबर काम केलं, नीना कुलकर्णींबरोबर, संजय मोने, विक्रम गोखले, ही एक नाव अशी आहेत की तुमचं दडपण वाढू शकतं. पण बरं होतं की मी फार हुशार कधीच नव्हते, त्यामुळे मला दडपण आलं नाही, कारण मला कळलंच नाही की किती मोठ्या लोकांबरोबर मी काम केलं आणि शिकत गेले जास्त. आणि प्रत्येक आधीच्या कामाचा मला पुढच्या कामासाठी जास्त उपयोग झाला. म्हणजे कुणाची स्टाईल कॉपी करणं हा मुद्दा नसतो, पण ती ईज, तो वावर माणसाचं. म्हणजे मला अगदी आठवतं की माझं दुसरं कमर्शियल नाटक होतं ते म्हणजे देहभान नावाचं नाटक होतं. त्यात मी नीना कुलकर्णी आणि गिरीश शुक्लांबरोबर काम करत होते आणि ते त्या क्षेत्रातलं माझं ग्रूमिंगचं वय होतं. मी 20-21 वर्षांची होते. आणि या क्षेत्रात ना तुम्हाला कामाच्या दिवसांपेक्षा बिनकामाचे दिवस पण खूप येतात तुमच्या आयुष्यात, आणि ते कंपल्सरी येतातच. म्हणजे तुम्ही नट असताना स्पेशली तुम्ही ठरवूच शकत नाही मला यानंतर ते करायचे त्यानंतर ते करायचे.
मला लाख करायचे, पण मध्ये कुणाला मला घ्यायचंच नसेल तर मी काय करणार आहे, हा मुद्दा आहे. त्यामुळे त्या ग्रूमिंगच्या एज मध्ये मी खूप चांगल्या माणसांच्या सहवासात होते आणि त्यामुळे 2 कामांच्या मधला दिवस किंवा 2 कामांच्या मधला काळ तुम्ही हेल्दी कसा घालवायचा, ग्रूमिंग कसं करायचं, स्वतःला ऍक्टर म्हणून कसं प्रोसेसमध्ये ठेवायचं, हे मी त्या चांगल्या लोकांकडे खूप शिकले, ज्यांचं स्कूलिंग खूप वेगळ्या पद्धतीने झालंय. किंवा गिरीश जोशी ज्यांनी रुद्रम आता लिहिली, किंवा फायनल ड्राफ्ट नावाचं एक नाटक होतं. इथे नाटक किती जणांनी नाटक किती बघू शकले किंवा तुम्ही किती वर्ष इकडे आहात मला माहिती आहे, पण बरीच नाटकं मी तिकडे केली. सो या चांगल्या मंडळींमध्ये मी सतत वाढत असल्यामुळे मला 2 कामांच्या मधला हा काळ हेल्दी करण्याचा हे खूप चांगला मिळाला. त्यामुळे तशी मी फारच नशिबाने की मी चांगल्या लोकांबरोबर सतत काम केलं. आणि हंबल पण आहेस, म्हणजे ॲज वी ऑलरेडी हर्ड आताच, पण सो इन द म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये नंतर जर नाटक झाल्यानंतर यू एंटर द फिल्म इंडस्ट्री विथ चकवा आणि फर्स्ट बॉल पे सिक्सर, कारण मूवी एंटर केला, फर्स्ट डेब्यू रोल एज छाया अँड यू विन दी महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड. तर हाऊ डिड मूवीज कम अक्रॉस, म्हणजे मूवीजमध्ये तुझं पदार्पण कसं झालं आणि हाऊ वॉज दॅट इन दॅट एंटायर जर्नी? मला खूप आता मला खूप आनंद होतो हे बघताना, कारण मला नेहमीच असं वाटतं किंवा वाटायचं सुद्धा की कामं करून झाल्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा मागे वळून बघू तेव्हा आपल्या प्रवासामध्ये चांगले रोल आपल्याला दिसले पाहिजेत. आणि त्यामुळे प्रत्येक काम निवडताना पण माझा विचार असतो की मला काहीतरी चांगलं काम दिसले 10 वर्षात केलेलं. 10 वर्षामध्येच स्पॅन आहे, 10 वर्षानंतर कितपत काय ठीक आहे, ओके चल बाय 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 असं मग पुढे जायचं. तर त्या सगळ्या प्रवासात खूप चांगले रोल माझ्या वाट्याला आले आणि हे सगळे पॅरलल गोष्टी होत्या. म्हणजे नाटक करत असतानाच सिनेमा मिळाला, सिनेमा करत असतानाच टेलिव्हिजन मिळालं. पण आता मी हे फार फ्रँकली लोकांशी बोलते आणि सांगू शकते आणि आता तो काळ आणि माहोल सगळंच बदलले. पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा ना असं गर्ल नेक्स्ट डोअर किंवा बॉय नेक्स्ट डोअर असं सिच्युएशन नव्हती. तेव्हा सुंदर मुलं हिरो असायचे आणि सुंदर मुली हिरोईन असायच्या आणि त्या सौंदर्याच्या व्याख्यात मी कुठेच बसत नव्हते आणि मला काही त्याच्याविषयी फार घेणं देणं नव्हतं, कारण मला चांगले रोल करायचे होते. पण मी ऍक्टर व्हायला आले आणि हळूहळू मला लोकांनी हिरोईन केलं. सो हा खूप इंटरेस्टिंग प्रवास माझ्या वाट्याला आला, कारण सुरुवातीच्या काळात तेही झालं की एक टिपिकल पद्धत असायची की फोटोशूट करायला लागतं, मध्ये दाखवायला लागतं, मग फोटो घेऊन वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये फिरायला लागतं, मग पोर्टफोलिओ काय, ये क्या आपका ये लुक कौन सा वगैरे, ह्या सगळ्यातनं सगळे जातात. पण माझा समोर त्यावर कधी फारच विश्वासच नव्हता आणि मला हे वाटायचं की माझे समजा फोटो पाठवले तर मी काय माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या राय नाही की माझे फोटो बघून मला कोणते काम, माझं काम बघा आणि मग ठरवा की तुम्ही मला काम देणार आहात की नाही. त्यामुळे त्या मी कायमच त्या कॉन्सेप्टचं मला हसवायचं की फोटो बघून कसं, मी काय स्थळ म्हणून आले माझं काम बघा ना की मी काम कसं करते. सो या गोष्टीचं ज्याचं मला हसवायचं गंमत वाटायची तो पांडा हळूहळू बदलत गेला आणि माझ्या नशिबाने मुंबई पुढे मुंबई सारखी फिल्म जेव्हा आली त्या काळामध्ये एखादी कलाकृती झाल्यानंतर त्यात बरेच वादविवाद असू शकतात की आम्हाला काही आवडले नाही की आम्हाला खूप आवडली, दॅट्स ओके. पण तो एखादा ट्रेंड सेटर असू शकतो की लव्ह स्टोरीचा जमाना नव्हता, 2च पात्रांच्या फिल्म ही एक अवघड गोष्ट होती, एक भलताच कोणीतरी नट एक भलतीच कोणीतरी नटी असा तो एक कॉम्बिनेशनचा सिनेमा होता. त्याच्या पुढे जाऊन ते स्वप्नील आणि मुक्ता आणि त्याची केमिस्ट्री आणि सतीश आणि हे सगळं ते झालं. पण हे जेव्हा पहिल्यांदा घडत असतं तेव्हा ते खूप वेगळं असतं आणि ते कुणीतरी धाडस केल्याशिवाय होत नाही, तसं सतीशनी ते धाडस केलं होतं. आणि म्हणजे त्याच्या जस्ट आधीपर्यंत मला एका आपल्या आता मी गमतीत खूप सांगू शकते आणि इझिली शेअर करते, पण की मला कोणतरी म्हणत की तू काम चांगलं करते तुझं, पण 2 तास सलग तुला बघू नाही शकणार मी, असं त्याने मला सांगितलं. ओके तू नको बघूस, दुसरं कोणतरी बघायचं. आणि त्याच्यानंतर साधारण 1.5-2 वर्षात ही घटना घडली. आणि आता जेव्हा मी लोकांच्या डीपीवर किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर माझे फोटो असतात तेव्हा मलाच हसू येतं की जेव्हा एखाद्या माणसाला 2 तास मला बघण्याची इच्छा नव्हती तर कुणाच्या तरी व्हॉट्सअपवर त्याचा फोटो म्हणून माझा फोटो लावलाय, ते काही गंमत आहे. बरं याच्यात काही असं काही ते प्रेम आहे, म्हणजे तो ब्रँड आहे, तो इतक्या वर्षांचं ते काम आहे. तर हा प्रवास गमतीशीर होता डेफिनेटली. नाटकात सिनेमात सिरियल मध्ये नाटक, आणि माझ्या नशिबाने मी कुठच्याच एका गोष्टीला धरून राहिले नाही. मला कायम चांगला कॉन्टेंट आणि चांगला रोल खुणावत राहिला. त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी पटापट स्विच करून वेगवेगळी कामं केली. पण त्यामुळे असं झालं की वेगवेगळ्या मीडियम मधली चांगली प्रोजेक्ट मला करता आली, कारण मला चूज करण्याची नेहमीच माझ्याकडे ताकद येत गेली की मी नाही म्हणू शकते. म्हणजे माझ्या आई तेच मला म्हणते की तू हो म्हणलंस म्हणजेच खूप, म्हणजे आता 10 प्रोजेक्ट आले तर त्यातलं तू एखादं हो म्हणणार आहेस तर कधी आता वाट बघायची. तर त्याचं प्रमाणही पुढे वाढत गेलं चांगली प्रोजेक्ट करण्याचं. पण प्रवास आहे, असं चालू राहतो तो.
आणि या प्रवासात ॲज ऑलरेडी मेन्शन म्हणजे तू फिल्म केलंयस, तू थिएटर केलंयस आणि तू आता टेलिव्हिजन करतेस. तर आउट ऑफ ऑल ऑफ दीज 3 व्हॉट इज युअर पर्सनल फेवरेट? म्हणजे की जर का तुला एकाच वेळेला तिन्ही प्रोजेक्ट्स आणि तिन्ही चांगले प्रोजेक्ट्स असतील तर व्हॉट वुड यू सिलेक्ट? सगळ्यांना थांबवून ठेवते मी किती आवडतं. मला आवडलेलं प्रोजेक्ट मी करायचं नाही असं करतच नाही, आणि प्रायोरिटी ही ती त्या प्रोजेक्टच्या विषयावर मी ठरवते. म्हणजे आता हा विषय आत्ताच झाला पाहिजे असं असेल तर तो सिनेमा असेल तर सिनेमा आधी करते. कारण मी तेच की मी माध्यमात स्वतः अडकून मी रेडिओ शो पण करत होते एक, आणि 2 वर्ष रेडिओ शो पण केला मी एक. त्यामुळे मला माध्यम हा माझ्यासाठी अडथळा येत नाही. आणि एकावर जास्त प्रेम आहे असं नाहीये. नाटकात मी लोकांना जास्त आवडते हे मला लोकांनी सांगितलंय बरेचदा, पण तरी काही लोक म्हणतात की आम्हाला तू टेलिव्हिजनवरच जास्त आवडते. त्यामुळे त्याचाही मतमतांतर आहे. रोज बघतायत आणि रिपीट टेलिकास्ट सकाळी पण बघतायत. करेक्ट, बघताय आपल्या सोयी. पण त्यामुळे मला नाहीये हे माझा तिन्ही माध्यमातले चांगले रोल तर मी तिन्ही दिग्दर्शक आणि निर्मात्यांना थांबवून ठेवेन, एवढंच माझं उत्तर असेल. मी कुठचाही चांगला रोल सोडत नाही. आमच्या सगळ्यांचं नशीब चांगलं आहे, कुठलाही चांगला रोल सोडत नाहीयेस. ऍक्च्युली या रोल जेव्हा तू करत असतेस तेव्हा स्पेशली कुठल्याही ऍक्टरच्या दृष्टीने म्हणजे फॉर अन ऑडियन्स रादर आम्हाला सगळ्यांना असं जाणवतं की वी नेव्हर गेट टू सी मुक्ता बर्वे ऑन स्टेज और इन फिल्म और इन टेलिव्हिजन, कारण वी सी द कॅरेक्टर यू प्ले. तर म्हणजे मग अगदी सुईचा जरी कॅरेक्टर आपण म्हटलं झोपाचा, तर दॅट इज सो फार फेच फ्रॉम युअर नॉर्मल लिव्हिंग. म्हणजे आपल्या कोणाच्याच आयुष्यात अशी व्यक्ती आपण भेटतही नाही. फॉरगेट ट्राईंग टू लिव्ह देअर लाईफ. फॉर यू टू बी एबल टू प्लेस दॅट काइंड ऑफ रोल. पहिली गोष्ट म्हणजे हे ताकदीचं आहे की तिथे लोकांना मुक्ता बर्वे दिसतच नाही. दे आर सीइंग हर इन द कॅरेक्टर दॅट शी इज प्लेइंग. बट दॅट ऑब्वियसली टेक्स अ लॉट ऑफ हार्ड वर्क, टेक्स अ लॉट ऑफ स्टडी. इट ऑल्सो टेक्स यू अवे फ्रॉम हू यू आर एज अ पर्सन. मग याचा सगळ्याचा इमोशनल किंवा मेंटल स्ट्रेस किंवा त्रास होतो का? हाऊ डू यू कीप युअर सेल्फ डिस्कनेक्टेड फ्रॉम डुइंग समथिंग दॅट इज दॅट पॉवरफुल? ऍक्च्युली त्रास होतो, पण ते मला खूप उशिरा कळलं. म्हणजे त्या पॅशनच्या नशेत किंवा जोरात असं मला खूप सुरुवातीला मला जाणवायचं की नाही आपल्याला त्याचं नंतर म्हणजे त्रास म्हणजे मी बसून राहते जरा शांत वगैरे असा त्रास होत नाही. पण मला एका दिग्दर्शकाने जेव्हा समोरून असं सांगितलं की रोलचा समजा तुला एखादा प्रोजेक्ट दिलं तर किती वेळ घेशील काम करायला, म्हणजे सर ते रोलवर अवलंबून आहे, पण आपण निदान 2-4 महिने त्यात राहतो ना काम सुरू करण्याआधी, की ते त्याचं सगळं सुरू होतं आपल्याला इमोशनल, त्याचं काय असेल का, कसं उठत असेल, बसत असेल, काय बोलेल. मग एक पात्र असं समजा मला आता तुमचं कॅरेक्टर मला आलं की अशी मुलगी मला प्ले करायची जी आता मेलबर्न मध्ये आहे, जी आता एका ऍक्टरचा इंटरव्ह्यू घेते, असं पात्र मला हा सीन आला तर मी तिचा जन्म कुठे झाल्यापासून सुरुवात करणार. सो त्या पद्धतीने मी तिथपर्यंत येणार आणि आता मग मी हा प्रश्न विचारणार आहे त्या ऍक्टरला. त्यामुळे त्यांनी मला विचारलं ठीक आहे समजा 3 महिने तू घेतेस आणि मग प्रोजेक्ट संपल्यावर किती महिने घेतेस? प्रोजेक्ट संपलं की संपलं, त्या दिवशी संपलं, दुसऱ्या दिवशी दुसरा रोल. ते म्हणले तू इंटरनलाइज करायला 3 महिने घेत असशील, तो प्रोजेक्ट संपल्यावर निदान 3 दिवस तरी घे. आणि माझ्या लक्षात आलं की हो यार आपण म्हणजे आपण असे गृहीत धरतो मनाला, कारण मन खूप फ्लेक्झिबल आहे. आणि विशेषतः सिरियल करताना हे खूप जास्त होतं. ते सगळ्यात सोपं वाटतं कदाचित मंडळींना, पण ते खूप अवघड आहे, कारण सिरियलचं पात्र हे खूप काळ तुमच्या बरोबर राहतं. म्हणजे ती एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाची एक सिरियल गेली होती, किती जणांना माहिती ती गेली होती मी. आणि त्यात राधा आणि घनश्याम आणि ते कुटुंब आणि आम्ही रोज जगायचो, ते रोज जगायचो. नंतर नंतर तुम्हाला असं व्हायला लागतं की ते पात्र काय करेल याचे तुम्ही काही इनपुट्स रायटरला तुम्ही देता की असं केलं तर त्या सिच्युएशन हा हे चांगलं आहे, कारण तुम्ही जास्तीत जास्त त्या पात्राच्या जवळ जायला लागता. नंतर नंतर मला ट्रॉमॅटिक सिच्युएशन अशी व्हायला लागली की मी जर मॉलमध्ये शॉपिंगला गेले तर मी असं म्हणायचं की हा ड्रेस काही मी घेणार नाही पण राधाने नक्की घेतला असता. तर हे आपल्याला वाटलं की पॅरलल आयुष्य एक चालली आहे दोन, की राधा आणि मी असे आपल्याला व्हायला लागतं हळूहळू, जे की फार बरं नाही. गमतीशीर आत्ता वाटतंय मला, पण ते रिस्की झोन होतं की हा पदार्थ काय राधाने खाल्ला असतं वगैरे. हे सतत एक आपण पॅरलली बोलत राहणं किंवा विचार करत राहणं हे डुअल पर्सनॅलिटी सारखं. आणि जेव्हा ठाकतं ते प्रोजेक्ट संपतं काय 6 महिने 8 महिने 1 वर्ष, जर तुम्ही तितक्या जीवनात ओतला असेल तर ते सगळ्यांचंच होतं. तर तुम्हाला ती आसपासची माणसं को ऍक्टर वगैरे नाही, पण ते अख्खं जग आहे जे आपल्याला खरं वाटायला लागतं आणि त्यातले ते तुम्ही राधा असता. आणि मग ते सगळं काढून गेलं, तुम्हाला काहीतरी वेळ स्वतःला द्यायला पाहिजे. जे मी आता येताना हिला सांगितलं की मी आता किती 17-18 वर्ष काम करते. मी मागच्या 2 वर्षापूर्वी पण हिला एक 11 दिवसाचा ब्रेक असा ठरवून घेतला
ज्यात मी फोन बंद करून विपश्यनेलाच गेले ते डायरेक्ट, की नकोच ते बोलणंच नको, काहीच नको, आई बाबा पण नको, स्क्रिप्ट पण नको, हातात पेन पण नको, पेपर पण नको, काही एक्सप्रेशनच नको, मला काही एक्सप्रेसच करायचं नाही. हा एक्सरसाइज हवा होता मला, कारण सतत काहीतरी बघितलं की मनात येतं, त्याच्यावरची रिॲक्शन येते, त्याच्यावर काहीतरी बोलावं असं वाटतं, कोणाशी तरी शेअर करावं असं वाटतं, काही नाही तर एखाद्या कवितेचं पुस्तक हातात लागतं, एखादा लेख काहीही नको, मला कशावरही एक्सप्रेशन तयारच करायची नाही मला, अशी सिच्युएशन मला आणायला लागली. तर ते कुठल्या तरी कशात तरी बाहेर पडतं, तर मग तापच यायचं, हेच व्हायचं, बरं ते सगळं त्या जिगरमध्ये. मी काही वर्षांपूर्वी 6-7 वर्षांपूर्वी मी नाटकाची निर्माती पण झाले, त्यामुळे मी मुळात कुठल्याही वेगळ्या निर्मात्याचं नाटक केलं तरी मी 1 वर्ष डेडिकेट करते नाटकाला. निर्माती झाल्यानंतर तर मला लक्षात आलं की मी 1 आणि 50 लोकांची कुटुंब असं सगळा संसार आता आपण करायला घेतलाय, त्यामुळे या संसारात आता मला ब्रेक घेता येणार नाही, कारण मी जर कुटुंब प्रमुख असेल तर मग सातत्याने ते चालू ठेवलं पाहिजे. त्यामुळे गेली 6-7 वर्ष मी इतकं प्रेशर घेऊन काम केलं की बरेचदा एक्स्ट्रीम सिच्युएशन, म्हणजे हिमोग्लोबिन कमी, आयर्न लो, ऍडमिट, 5 दिवसांचा ब्रेक, आणि मग मी परत कामाला उभी. हे सगळं त्या पॅशनच्या नावाखाली तापात प्रयोग करण्यावर मी केलं, पण मला लक्षात आलं की हे काही फार ग्रेट नाहीये, हे इनह्युमन आहे, हे चांगलं नाहीये, त्यामुळे त्याचं परिणाम वेगळा होतो. तर तुम्हाला इंटरनली त्याच्यावर काम करायला लागतं, जे आता गेल्या 6 वर्षात मी करते, आणि फॉर्च्युनेटली मी तशी आजारी आता नाही पडत. पण मला ते कळायला लागलं की तुम्ही फार मनाला गृहीत धरणं आणि सतत त्याला वेगळ्या इमोशनल सिच्युएशन मध्ये टाकणं हे फार बरं नाहीये, त्याला थोडासा हे करायला पाहिजे. पण असाच त्रास तुला असाही झाला असेल, कारण आम्ही इथे आधी लोक पुण्याची होते, त्यामुळे परत पुणेकर, हार्डकोर पुणेकर लाईक यू कुठले गौरीचा रोड तुझं मुंबईकर म्हणजे कठीण, आणि त्यात यू हॅव समबडी हू प्लेइंग विथ यू स्वप्नील हू ऍक्च्युअली मुंबईकर, आणि तो पुणेकराचा रोल करतोय, म्हणजे फॉर यू टू बी एबल टू डू अ जस्टिस गेटिंग आउट ऑफ द पुणेरी माइंडसेट, आणि मुंबई काय कोणी पण एनीबडी कॅन प्ले मुंबई, तो पण एक त्रास असेल. आहे हो, असं काही गमतीशीर आहे, आणि फारच ते पुणे मुंबई, मला मी असं ऐकलं की सिडनी मेलबर्न त्या पद्धतीचं वाटावं, सिडनी मेलबर्न सिडनी असं होऊ शकतं, तर ते डेफिनेटली आहे, गमतीशीर आहे. आम्ही पहिल्या पार्टमध्ये आम्ही खूप एकमेकांना, कारण आम्ही ओळखीचे पण नव्हतो एकमेकांच्या, त्यामुळे छळलं पण, मदत पण केली, आणि तेच बेसिक की अरे चितळ्यांची बाकरवडी म्हणताना असा आत्मा अभिमान येतो, चितळ्यांची बाकर असं नाही म्हणायचं, ते चितळ्यांची बाकरवडी, तर ते ती सगळी यायला पाहिजे असं. तर ते आम्हाला गमतीजमती आल्या खूप, आणि आम्ही तर ऍक्टर होतो, आम्ही काम करत होतो, पण त्यानंतर आता तू ज्या इंटेन्सिटी विचारतेस तेव्हा तर ते आणखीन जास्त होतं. तेव्हा मला पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये माझ्या लोकांना तोंड देताना नाकीनं बोलते की काय, आणि तुम्ही मी ऍक्टर आहे, मी काम केलंय, नाही पण तरी आपलं काही असतंच की नाही, लोकांनी लावून घेतलं होतं जीवाला. तर ती गमतीशीर होती प्रोसेस, आणि फायनली ती नंतर ती किती आपण शहरांच्या नावा दिली तरी ती 2 माणसांची गोष्ट होते, त्यामुळे ती आता ती हळूहळू वेगळ्या पद्धतीने 2 माणसांची. परवाच आपण त्या 3 इडियट्सला गेलो होतो, तेव्हा मला ती गंमत वाटली की ते जे ओनर आहेत दोघेही, ते मला म्हणाले की तुमची आणि स्वप्नांची जोडी म्हणजे आमची जोडी, आणि आम्ही तुमचे आयुष्य जगतो. म्हणजे काय झालं तुम्ही, नाही तुमच्याबरोबर प्रवास सुरूच आहे आमचा, एखाद्याची गोष्टपासून मुंबईपासून जो प्रवास सुरू आहे, तुम्ही साधारण ज्या टप्प्यावर जे तिथे करता ते आमचं इथे सुरू असतं, आणि बरेचदा आम्हाला त्यातनं सोल्युशन्स मिळतात की आता आपली काय गोष्टी पुढे होणार नाही आम्हाला त्याच्यात, आणि असे अनेक प्रेक्षक आम्हाला भेटतात त्यातनं. तर ती एक फार गंमत वाटते मला, कारण मी सतीशला नेहमी म्हणते की हा तर पहिला सिनेमा आहे की त्याचा तिसरा भाग आला, आणि जो गोष्ट लिनियर चालली, म्हणजे असं नाही की वेगळं पुढच्या पार्ट मध्ये वेगळं काहीतरी घडते. तर हा कितीतरी जणांचा जवळचा प्रवास आहे, आणि हे आम्हाला सातत्याने ऐकू येतं की पहिल्या भागाच्या प्रेमात पडून जस्ट आमचं कोर्टशिप चालली होती, आता आम्ही मग नंतर आम्ही लग्न हो नाही राडा लग्न, आणि आता बाळ आहे मला, आणि आता हे असं तर तो प्रवास तुम्ही सगळी नाही म्हणते की अरे ही जी काही पात्र आहेत, ही 2 कुटुंब, त्यांची जी 2 मुलं, जे काय चाललंय, ही पॅरलली कुठेतरी जगतायत आपल्या बरोबर, असं मला वाटत असतं कधी कधी, आणि आपण मध्ये जाऊन त्यांना विजिट करतो की हॅलो कसं चाललंय, बरं आहे ना वगैरे, असं मला कधी कधी फील होतो, इतके ते खरे पुढे जातात. सो वी ऑलरेडी सीन यू आता जसं म्हणायचं रेडिओ, टेलिव्हिजन, नाटक, सिनेमा, आणि ॲज अ प्रोड्युसर. तर आता इन नियर फ्युचर वी सी यू ॲज अ डिरेक्टर एज वेल, पण आहे का? नाही, मला नाही वाटत मी अजून डिरेक्टर होण्याच्या कुवतीला आली आहे, ते नाही अजून माझ्यात. पण मी आता वेब शोच्या
माध्यमातून कदाचित दिसेल, वेब सिरीज किंवा असं काहीतरी. कारण आता ते एक वेगळं माध्यम आपल्या समोर आलंय, त्यामुळे ते कदाचित मी एक्सप्लोर करेन असं मला आता वाटतंय. कारण लोक आणखीन काय असं विचारतात. आता सिनेमे तर खूप येत आहेत माझे बॅक, कारण मी तर हे आणि पुढची 2 वर्ष नाटकातनं ब्रेक घेतेय, म्हणजे कमर्शियल नाटकातनं ब्रेक घेतेय फॉर शुअर. माझ्या संस्थेकडनं मी स्वतः काम नाही करणार, माझ्या संस्थेची नाटकं चालू असतात पण मी नाही काम करत आहे, त्यामुळे मला फिल्मसाठी वेळ मिळतोय. त्या फिल्म बरोबर मी कदाचित वेब शो मध्ये काहीतरी एक्सप्लोर करेन आता. There's also avenues actually. इथे पण जसं you have a lot of local talent as you have seen, म्हणजे obviously इथे if there is something that you can do to hone local talent. मी सगळं मिस केलं. असं 3 शॉर्ट फिल्म्स होत्या, 3 का 2 होत्या ना, 3 होत्या. तर ते छान रिपोर्ट्स येत होते याच्याकडे, कारण कसं झालं, काय झालं, चर्चा झाली होती आमच्या. ते छान झालं स्क्रीनिंग असं ऐकलं. तर आय एम हॅपी की इथेही खूप ऍक्टिव्ह मंडळी आहेत आणि छान काहीतरी घडतंय. हे पुढं आहे ऍक्च्युली आय स्पोकन अ लॉट. आय एम शुअर लोकांना पण काही प्रश्न असतीलच विचारायला. चितळेची भाकरवडी इथे नक्की भेटेल. ती खात नाही उलट चितळेची भाकरवडी, ती आमच्यासाठी स्पेअर करते. तुम्ही ऑफर करणार पण मी खाल्ली नाही पाहिजे, मी तिकडे खाणार आहे. तुम्ही ते किती कष्टाने मिळवत असाल. माझं नाव कीर्तिकुमार वर्तक आहे, माझी फॅमिली आहे. माझी मुलगी तुमची खूप फॅन आहे, ती पण मुंबई पुणे मुंबई. आमच्या घरात तो मूवी झालेलाच असतो प्रत्येक वेळेला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आम्ही तुमचे सगळे मूवीज नाही बघितले, काय त्याचे कॅरेक्टर्स असतात. आय ऑलवेज वॉन्डर्ड की एखाद्या व्यक्तीने ती भूमिका कशी करू शकतो. ऑफकोर्स यू आर ऍक्टर, लाईक नाना पाटेकरने प्रहारमध्ये आर्मीमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. अशी तुमची कुठली भूमिका होती की तुम्हाला ती अनुभवली नव्हती आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू ऍक्ट, आणि तुम्ही असं काहीतरी वेगळे प्रयत्न करून पहिली भूमिका जे मगाशी तुम्ही म्हणाले जोगवातली, अर्थातच की आपल्या पॅरलल जगात इतक्या पद्धतीची वेगवेगळी लोक जातात. आणि तेव्हा मी शॉक मध्ये होते की फार लांबची गोष्ट नाही ती. म्हणजे कोल्हापूर आणि कर्नाटक बॉर्डरवरचं गाव आहे ते सौंदत्ती. आपल्या काही किलोमीटर म्हणजे ड्राईव्ह करून जाऊ शकतो इतक्या अंतरावरचं ते गाव आहे. आणि तिथे जेव्हा जोगते जोगतेणी अजून देवीला वाहणं, आयुष्य वगैरे, ह्यात ना ट्रॉमॅटिक झाली ती सिच्युएशन माझी. की तिथे जाईपर्यंत स्क्रिप्ट वाचून हो हो वगैरे सगळं खूप होतं. डॉक्युमेंटरीज बघितल्यात मी, खूप काम केलंय कॅरेक्टरचं. असं खूप मी माझं ऍक्टर स्कूल, ऍक्टिंग स्कूल मधनं बाहेर पडलेला जो ऍक्टर करू शकतो ते सगळं मी करून तयारी केली होती. की मी अशी बोलेन, मी अशी बसेन, मी नाक टोचलो होतो त्याच्यासाठी, मी बदल असा घेईन, कुंकू आपण थोडं मोठं ठेवू, म्हणजे सगळं हे इथपर्यंत. बाहेर प्रत्येक रोलचा अप्रोच खूप वेगवेगळा असतो, तर मी बाहेरनं अप्रोच प्रचंड प्रमाणात केला होता. काही शब्द काढले होते, कानडी शब्द असतील वगैरे वगैरे. आणि तिथे गेल्यावर मला एक 2-3 दिवस राजीव पाटील जो होता, आपल्यात नाहीये, तो अत्यंत टॅलेंटेड दिग्दर्शक होता आपल्यासाठी. तर त्यांनी मला एक 2-4 दिवस आधी जरा आधी तिकडे जरा 2-4 दिवस थांब, मग आपण तुझं काम सुरू ओके वगैरे. अशी मी तिकडे जाऊन तयारीनी काय कोणाचं कसं आहे काय वगैरे. आणि पहिल्या दिवशी तिकडे गेल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांनी काही जोगते जोगतेणी आणि काही सोशल वर्कर्स वगैरे तिकडे आमच्या बरोबर आणले होते, बसवले तुम्ही गप्पा मारायला. आणि आपल्याला काहीच रिलेट करता येत नाही त्यातलं. म्हणजे तुम्ही कितीही वेल रेड असाल, त्या जमातीविषयी तुम्हाला माहिती आहे, देवी त्याचं हे म्हणजे काय, सरेंडर करणं म्हणजे काय, ती गावची म्हणजे गावची धन म्हणजे काय, म्हणजे ते गावाला वाहिले. ते मुलगा आणि मुलगी जोगते म्हणजे गावातले कोणी त्यांना वापरू शकतं असं त्याचा अर्थ आहे. तो देवाचे नवरा बायको असतात असं त्याचा अर्थ आहे. आणि हे सगळं मला माहिती होतं कॉन्सेप्च्युअली, पण जेव्हा मी प्रत्यक्ष त्या लोकांना भेटले आणि असे फोकस नसलेले डोळे जवळनं बघितले की मला खूप आयुष्यात काहीतरी करायचंय, असं म्हणताना काहीच करता येणार नाहीये हे माहिती असणारा माणूस किती कॉन्फिडेंटली बोलू शकेल, मला खूप छान करायचं आयुष्यात, म्हणजे तुला नाही जगता येणार आहे. मी म्हणजे मला नाही यायचंय मेलबर्नला, मला यायचं पुढच्या वेळेस असं मी जेव्हा म्हणते तेव्हा असं 10% तरी वाटतं की येईल कदाचित परत मेलबर्नला आणि काहीतरी बघेल पुढे. पण मला यायचंय मेलबर्नला, मला एकदा बघायचंय पुढे. आणि
मस्त असं जेव्हा माणूस बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की बापरे हे काय आहे, आणि तो शॉक होता माझ्यासाठी. अशी माणसं मला भेटली आणि तो रोल खूप अवघड होता आणि अवघड गेलाच. आणि तेव्हा आम्ही मला आठवते 45 का काहीतरी दिवसांचं शेड्यूल होतं. पहिले 2 दिवस लोकांचे मोबाईल वर होते, तिसऱ्या दिवशी लोकांनी चार्ज पण केलेली नव्हती, पण इतके आम्ही त्या झोन मध्ये होतो. आणि उपेंद्र लिमयेने त्यात जे काम केलंय ते इतक्या अंतरावर विटनेस करणं ही माझं भाग्य होतं. तेव्हा ज्या पद्धतीने उपेंद्र त्या रोलमध्ये गेला होता आणि करत होता काम, ते कमाल होतं. म्हणजे तो सिनेमा मी लोकांना आम्ही खूप वेळा बघितला, मी तो 3च वेळा बघू शकतो सिनेमा. अंगावर काटा येतो सिनेमा बघताना. मी विसरून जाते की आपण त्यात ऍक्टिंग केली काय, मला तो बघवतच नाही, मी नाही बघू शकत. कारण त्यातलं जे सत्य आहे ते मी बघून आले आणि ते मला सतत आठवतं. त्यामुळे हा रोल होता डेफिनेटली. किंवा कबड्डी कबड्डी नावाचं नाटक होतं माझं. त्या नाटकात मी एका कबड्डी प्लेअरचा रोल करायचे आणि मैदानी खेळ आणि मी याचा दुरान्वये संबंध आलेला. मी मॅक्सिमम धाडसी खेळ खेळले तो म्हणजे सापशिडी. कारण मला जमिनीवर माती पायाला लागायची भीती वाटते, खरचटायची भीती वाटते. मी कधीही असे उपद्रव केले नाही. घरात बसून चित्र काढणे किंवा दादाच्या पुढे काढणे एवढेच माझे खेळ होते. आणि अचानक एके दिवशी माझ्या वाट्याला कबड्डी प्लेअरचा रोल आला आणि तो असा रोल आला की विनय अप्टेलची मुलगी असते, वडिलांचा विरोध असतो आणि त्या मुलीला कबड्डी खेळायचं असतं आणि ते वेगळ्या झोनलं जातं नाटक. आणि कबड्डीवर सिनेमा असता तर एक 2-4 कबड्डी खेळण्याचे शॉट टाकले असते, झालं मुलगी कबड्डी प्लेअर. इथे ते नाही, कबड्डी न खेळता ही मुलगी कबड्डी प्लेअर असं वाटलं पाहिजे. आणि स्पोर्ट्सचा काही लवलेश माझ्या अंगात, आता तरी मी जिम बिममुळे थोडीशी काहीतरी वाटते, पण जेव्हा मी ते नाटक केलं तेव्हा मला भीतीच वाटायची म्हणजे खेळांची. आणि मला हे आमचे मंगेश कदम ते दिग्दर्शक होते, त्यांना माहिती मी कळलं की सर मला काही खेळायचं काही नाही, मला काय करणार वगैरे. तर त्यांनी मला उचललं, शॉर्ट्स आणि टी शर्ट्स घालायला आणि मैदानात टाकलं मुलींना. आणि मी जे काय भांबावले होते आणि त्या पोरीने काय मला मातीत लोळवलंय. खेळला मला खेळत मी आपण पकडापकडी पण खेळत नाही मी. कबड्डी कुठे काय ओढतायत मुली, खेचतायत, खर्चटलं वगैरे. त्याने 2 दिवस मी चिडले होते, अंग दुखायला लागलं सगळे काय वगैरे. मला लक्षात आलं की कबड्डी प्लेअर, मला तो जो एक मनात हे होता की कबड्डी प्लेअर म्हणजे असं आहे. तर मला लक्षात की नाही, सगळ्या मुली तशा नाहीये. आणि त्यातली सगळ्यात जी बेस्ट प्लेअर होती, जी आल्यामुळे हवा होते लोकांमध्ये, ती चिटुकली होती. मग तिचं काय होतं की ती आली आणि तिचा मातीत नमस्कार केला आणि पहिलं कबड्डी म्हणलं की तिची नजरेत असं बघायची, त्या नजरेला मुली घाबरायच्या. तर ते मी नंतर जाऊन छंद लागला मला की तिथे जाऊन बसायचं आपण मॅचेस ये वगैरे, या तुम्ही या टीमची दादर टीमची वगैरे. काही दिवस मी ते केलं. तालीम संपल्या मी ग्राउंडवर जाऊन बसायचे आणि ते कबड्डी प्लेअरना ऑब्झर्व करायचे. आणि मग ती मला सापडली. ती पहिल्या ह्याच्यात नाही सापडली, पण ती मुलगी मला कळली की त्याची दहशत कशाची, सगळ्यात भारी प्लेअर कोण आहे. तर तो कॉन्फिडेंटली आज जातो, जेच मला येत नव्हतं. आणि त्यामुळे कबड्डीचा एक छोटा हलका मला वाटतं 30 सेकंदाचा सिक्वेन्स होता, त्यात मी फक्त प्रेक्षकांच्या समोर कबड्डी खेळायचे मी एकटीच आणि मागे कॉमेंट्री चालू आहे. तर तो सिक्वेन्स मी पाय मारण्यावर ते शिकले होते, पण त्याच्यात जे नजर होती की एक आले खाली की बघितलं तुला मी काढते, तुला मी घेते, तू गेलीस वाया वगैरे, हे जे होतं ना ती बॉडी लँग्वेज. सो असे काही रोल आले माझ्या वाटत की आता मी बंदीशाळा नावाचं एक फिल्म येते, त्यामध्ये मी एका जेलरचा रोल केलाय. तर जेलर, तर त्याच्यासाठी पुन्हा तुला एक दरारा पाहिजेच, पण नुसतं आवाज चढवून होत नाही, कधी कधी फिजिकल स्टॅमिना पण लागतो. आणि मग ते कन्व्हिन्सिंग व्हायला लागतं की मी कुठल्या तरी एका कैद्याला मारतेय. हा सिक्वेन्स कितीही फिल्मी असला तरी त्या शरीरातनं मी मारलेला एक लाच ही त्याला बसल्यावर तो कळवळ्याचा उत्तम अभिनय करून उपयोग नाही, ती लाच मी मारली हे वाटलं पाहिजे. त्यासाठी असे अनेक रोल येतात की जे तुम्हाला कन्व्हिन्सिंग करणं अवघड जातं. माझं नाव संजय भिडे, मी ओरिजिनल पुणे आणि आता मिळतो. पण केमिस्ट्री सांगा की एखाद्या भूमिका दुसऱ्या नटाबरोबर करायची किंवा नटीबरोबर करायची तर केमिस्ट्री लागते. तर त्यासंबंधी सांगा की ह्या याच्यामध्ये केमिस्ट्री नक्की काय आहे आणि नसेल तर कशी डेव्हलप होते काम. ही एक शोध न लागलेलीच गोष्ट आहे. केमिस्ट्री काय आहे तुम्हाला फार
मोकळं ढाकळं असायला लागतं एवढं मला माहितीये. कारण म्हणजे किती तुम्हाला किती, आता मी प्रेक्षकांसमोरच दावा करणं अवघड आहे, पण तरी बरेच जणांच्या स्वप्नील बरोबरची जोडी माझी लोकांना आवडली, म्हणजे अंकुश बरोबरची डबल सीट मधली जोडी लोकांना आवडली, म्हणजे उपेंद्र बरोबरची जोगवा मधली जोडी लोकांना आवडली, किंवा उमेश कामत बरोबर मी एक काम केलं होतं ती जोडी पण आवडली. तर मला असं वाटतं की तुम्ही ऍक्टर म्हणून शून्य इनिबिशन्स असले ना माणसाला ऍक्टर म्हणून, तर तुम्ही कदाचित चांगले को ऍक्टर होऊ शकता. कारण ह्या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत सर, की चांगला ऍक्टर आणि चांगला को ऍक्टर हे दोन वेगळेच आहेत. म्हणजे कसं सांगू मी, महाराष्ट्रीयन थाळी आणि इटालियन फूड हे किती वेगळं आहे, खाण्याच्याच गोष्टी आहेत पण वेगळं आहे. तसं हे चांगला ऍक्टर चांगला को ऍक्टर असतोच असं नाही. तुम्ही जर रिजिड असाल पार्टनर म्हणून, म्हणजे तुम्हाला एकत्र करायची ती गोष्ट, तर ती रिजिडिटी असेल तर ते काम मोकळेपणा होऊ शकत नाही. म्हणजे मला माझ्या समोर जर काम करायची समोरच्याला भीती, दडपण आलं किंवा बोर झालं तर समोरच्याचं काम खुलत नाही. कारण ती ऍक्शन रिॲक्शन अशी ती गोष्ट आहे ऍक्टिंग म्हणजे. त्यामुळे तुम्ही स्वतः मोकळं असायला पाहिजे आणि तुम्हाला नशिबाने समोरचा ऍक्टर पण मोकळा मिळाला पाहिजे, तर ती केमिस्ट्री मला वाटतं डेव्हलप होते. असं ते असावं वाटतं, असं मला वाटतं, मला माहित नाही, पण मोकळेपणा पाहिजे असं त्याचा अर्थ असावा. एखादा मी कॅप्टन गोपे, शिपचा कॅप्टन, आता रिटायर्ड, मुंबईचा. पण मुंबईला अगदी कमी राहिलो, 41 वर्ष समुद्रात होतो. काही गमतीशीर प्रश्न आला, फील फ्री टू क्रॅक जोक्स ऑल्सो किंवा की सुपरस्टिशन्स, की हा शर्ट घातला म्हणजे ॲज अ पुरुष हा शर्ट घातला की माझा इंटरव्ह्यू छान होतो वगैरे, अशा काही गमतीशीर गोष्टी तुमच्या प्रवासात शेअर करायच्या, की हा माणूस समोर नको ते मला तसे बरेच शाहरुख खान बद्दल म्हटलं जातं ना, की तो असा 10 सेकंड जरी पळाला कुठल्या पिक्चर मध्ये की तो पिक्चर हिट होतो, किंवा आमिर खानचं ते जे निंदनायचं जे झाड आहे त्या झाडाखाली तो असला की तो पिक्चर हिट होतो. असं आहेच. काय बघायला पाहिजे काय म्हणजे माझ्या बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या आहेत, त्यातलं कॉमन काय आहे ते बघायला पाहिजे. त्यामुळे असं माझ्या बाबतीत काही नाही माहिती, गमतीशीर म्हणून पण मला माहित नाही. त्याचं सिरियस उत्तर द्यायची गरज नाही, छान प्रश्न होता पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे छान उत्तर नाही. खरंच छान होता प्रश्न आणि पहिल्यांदाच विचारले गेले, मी नेक्स्ट टाइम साठी उत्तर द्यायला. स्पोर्ट्स मध्ये आपण ऐकतो फुटबॉल काही आहे का? नाही तसं काही नाही. असा खूप रिपीटेटिव्ह, सॉरी नाही, मी ललित कलाची आहे ना, मोहिनी. तर ललित कलाच्या काही किस्से किंवा आयकर सरांबरोबर, खाते सर, राजीव नाईक सर, त्यांच्याबरोबरचे काही लर्निंग एक्सपिरियन्सेस शेअर केले तर आवडेल. हो, म्हणजे मी तुला आपण एकत्र भेटू ते जास्त सांगेन, या सगळ्यांना मजा येईल असं आपण आता बोलू. पण जे माझे एचओडी होते ना बेसती शाळेत सर, तर त्यांच्याबरोबर आता मी काम केलं पाहिजे. आता म्हणजे पुढची जी फिल्म येते स्माइल प्लीज नावाची, विक्रम फडणीसची, जुलैमध्ये रिलीज होईल, त्यात आळेकर सरांनी वडिलांचं काम केलंय माझ्या, आणि आम्ही इतके आनंदात होतो. कारण जे माझे गुरु ज्यांनी मला थिएटर स्कूलमध्ये शिकवलं, ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्यांनी म्हणजे सगळं थिएटरचं एक्सपोजर दिलं, आणि बेसिकली त्यांनी ते फार मोकळे आहेत. त्यांना मध्ये पुरस्कार मिळाला जेव्हा, तेव्हा मी त्यांच्याविषयी भाषण केलं होतं आणि भयंकर हसा आणि कल्लोळ असं ते भाषण झालं. कारण ते एखादा आर्ट स्कूलचा टीचर कसा असावा त्याचं एक आयडियल उदाहरण सतीश आळेकर सर होते. त्यांनी कधीच आम्हाला हे इथे उभं करून हे चांगलं आणि इथे उभं करून हे वाईट आहे असं नाही शिकवलं. त्यांनी असं गोल फिरवलं आणि दाखवलं हे सगळं आहे आणि तू आता बघ तुला काय त्यातलं आवडते किंवा काय येतंय, की ही सगळ्यात बेस्ट पद्धत असते कुठच्याही क्षेत्रातल्या कुठच्याही मुलाला शिकवायची किंवा एक्सपोजर देण्याची. कारण हे खूप इझी आहे की पंथ तयार करणं, की आपण माझ्या गुरूंकडे मी हे शिकले असं थिएटरमध्ये होऊ शकत नाही. हे डेफिनेटली गाण्याला आणि वाद्यांना आणि नृत्याला असतं, घराणी असतात, पण थिएटरमध्ये ही घराणी नाही फॉलो केली जात. तुम्ही किती फ्री माइंडेड आहात ह्याच्यावर ते तुमचं घराणं अवलंबून. ते मला त्या आळेकर सरांनी खूप छान पद्धतीने दिलं, की
हे चांगलं आहे वाईट, किंवा टेलिव्हिजन वाईट आहे, किंवा सिनेमा चांगला आहे, किंवा नाटक श्रेष्ठ आहे, असं त्यांनी कधीच नाही बिंबवलं. त्यामुळेच इनफॅक्ट मी थिएटर स्टुडंट असून सगळं करू शकले आणि अजूनही वेगळं काहीतरी करायची इच्छा होते, कारण कुठल्या साच्यात त्यांनी अडकवलं नाही, हे मात्र मी नक्की सांगेन. माझं नाव शीतल पाटील. मुक्ताला विचारायचं होतं, सध्या आपण मी टू किंवा कास्टिंग काउच याबद्दल खूपच जास्त ऐकतो, हॉलिवूड आणि बॉलिवूड. तर मराठी सिनेमामध्ये तू ऐकलंय आहेस किंवा कोणी फ्रेंड सर्कलमध्ये असं कोणी सफर वगैरे असं काही असू शकतं? आहेत असे, अशा गोष्टी घडत आहेत पॅरलली, आणि कॅटेगरी त्याची वेगळी आहे म्हण, किंवा पण ते बरेचदा दोन्ही बाजूंनी आहे असंही येते. म्हणजे एकतर्फी खूप नाही, आणि ते या क्षेत्रातले आहे म्हणून त्याला आपण हॅशटॅग आणि झालं आणि गाजलं, आणि आता ते जगभरात सर्व क्षेत्रात आपल्याला कळतंय, त्यामुळे ते सगळीकडे चाललंय. पण ते जे शहाणे त्यातलं त्यांना कळतं की त्यातनं काम जनरेट होणं शक्य नाही, म्हणजे त्यातनं काम नाही. प्रोड्युसर तुला बाकीच्या मुलींना सेफ ठेवायचं असेल किंवा अशी काही सोशल संघटना काही तयार होती आहे? संघटना नाही तयार होते, पण मला ज्या मुली वाटतात त्यांना मी हेच सांगते, कारण जोपर्यंत मी कोणाच्या खांद्यावर हात टाकत नाही तोपर्यंत दुसऱ्याची टाप नसते माझ्या खांद्यावर हात टाकायची. म्हणजे मला बाबांनी एकच गोष्ट सांगितली होती खूप लहानपणापासून, की नवीन ओळखीचा माणूस भेटतो तेव्हा त्याला आवाजाव करत जा. काही घ्या वगैरे, तर म्हणलं का असं का? ते म्हणले म्हणजे तो तुला आवाजाव करतो, तुझ्याकडे त्याची हे राहते की तू जेव्हा अरे तुरे येशील तेव्हाच तो तुला अरे तुरे म्हणे. ही खूप साधी सोपी शिकवण आहे, पण ही सर्व बाबतीत आहे की अनलेस मी नाही एक पाय पुढे ठेवत, कारण या सगळ्या निसरड्या पायऱ्यांवर मी पण गेले, आणि प्रत्येकाच्याच आसपास ते फिरकून जातं कुठल्याही क्षेत्रात असेल. आय एम शुअर की तुम्ही पण कामं करणाऱ्या मुलींना ह्या अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यायलाच लागतं, आणि मुलांनाही द्यायला लागतं. मी असं काही स्त्रीवादी वगैरे डेफिनेटली नाहीये, पण जिथे गरजवंत म्हणजे समाज व्यवस्था ज्यावर चालली आहे की गरज असणाऱ्या माणसाला पिळवणूक केलीच जाते, आर्थिक स्तरावर सुद्धा सामाजिक स्तरावर सुद्धा याच्यावरच समाज बांधला गेलाय. मग तो कळप त्यासाठीच तयार झाला. अगदी पूर्वीपासून आपण विचार केला तरी ह्याच्यावरच समाज व्यवस्था उभी राहिली की एक गरजू असतो, दुसरा पॉवरफुल असतो, गरजू माणसाला तो त्रास देतो आणि पॉवरफुल माणूस मोठा होत राहतो. आणि गरजू माणूस जितका सांगेल की हो मला खरंच गरज आहे, मला द्या, तोपर्यंत तो पॉवर, म्हणजे ते पॉवर गेमचा एक भाग आहे. त्यात आणखीन ऍडिशनल म्हणजे स्त्री पुरुष असं एक त्यात बायफर्केशन आलं. पण हे खूप असं इतकं सर्रास नाहीये. अनलेस तुम्ही फारच निडी पोर्ट्रेट स्वतःच असेल तरच ते होऊ शकतं असं मला स्वतःला वाटतं. याच्याही पलीकडे जाऊन मी असं नाही म्हणणार की हे असं काही नाहीच आहे जगात, हे आहे, आपल्या सगळ्यांना माहितीये, आणि काही जणींना दुर्दैवाने त्याला तोंड द्यायला लागतं, पण हे बरेचदा आपल्या हातात असतं. म्हणजे तर मी 18 वर्षाच्या करिअरमध्ये मी हे डेफिनेटली सांगू शकतो की असं माझ्या बाबतीत घडायच्या बेतात नव्हतं असं नाही, पण ते डेफिनेटली नाही झालं, थांबवता येतं आपल्याला, असं माझ्या बाबतीत घडलं. कारण मला सपोर्ट पण होता फॅमिलीचा, माझ्यावर जबाबदाऱ्या नव्हत्या कशाच्याच, मला काही फॅमिली रन करायची नाहीये, मला फक्त माझं काम करायचंय. एवढ्या सोप्याच गरजा असणाऱ्या माणसाला कदाचित खूप कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही, पण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. त्यामुळे आपण फार इझिली म्हणू शकतो की मी माझ्या जागी उभं राहून मला जेवढं जग दिसतंय छोटं तेवढ्यावरच मी बोलू शकते, पण जगभरात काय झालं त्यावर मी कॉमेंट करणं चुकीचं आहे, कारण मला सिच्युएशन माहित नाही. जोपर्यंत मी त्यांच्या शूज मध्ये पाय घालत नाही, आपण असे सर्रास म्हणतो की काय तुम्ही ते डेली सोप मध्ये कशाला मरायला काम करता, बंद करा. तर हे इझी आहे मला म्हणणं, कारण मला नाही माझ्या मुलांच्या शाळेच्या फीया भरायच्या, पण त्यांना भरायच्या आहे, त्यांना ते काम करायचंय, आणि बघणारे प्रेक्षक आहेत म्हणून ते काम करतायत. सो हे खूप वेगळं आहे, अवघड आणि महत्वाचा प्रश्न आहे. हे नाहीच असं मी म्हणत नाही, माझ्या बाबतीत झालं नाही, मी नक्की सांगेन. राधा ते रागिनी, ह्या राधा म्हणजे वेल प्रोटेक्टेड लेडी, आणि म्हणजे लेडी म्हणजे मुलगीच म्हणा, आणि रागिनी जी तिचं व्हेरिएशन तर आपण बघतोच आहे. तर तुला पर्सनली कुठचा रोल आवडला आणि कुठचा इंटरेस्टिंग वाटला? अवघड आहे, दोन्ही अवघड आहेत. अगदी उलट उत्तर आहे खरं तर, पण राधा जास्त अवघड होती माझ्यासाठी, कारण मुलगी म्हणून मी अजिबातच तशी नाही. आणि त्या काळात मला खूपच लोकांनी मिसइंटरप्रेट केलं होतं की तशी इतकी लाघवी ती मुलगी आहे आणि असं, तर मी तशी नाहीये. म्हणजे बरेच जण त्या काळात स्थळ म्हणून माझ्याकडे बघत होते, अत्यंत छान मुलगी, तर म्हणलं ती मी नाहीये, ती राधा आहे, ती घराच्या प्रेमात पडली. अशा मुलाच्या मी प्रेमात पडली, मित्र पण करणार नाही या मुलाला, इतका वेंदळा आणि याच्याकडे मुलगा असेल तर माझा मित्र नाही. पण हे गमतीशीर असतं, त्यामुळे नेहमीच बाहेरनं जे चॅलेंजिंग वाटतं
ते कदाचित कमी चॅलेंजिंग असू शकतं, पण आता रागिणी कमी चॅलेंजिंग नव्हती, कारण त्यामध्ये ना एक खूप काहीतरी विचित्र, म्हणजे ते कॅरेक्टरचा हे देताना, ग्राफ देताना गिरीश जोशीने मला, आम्ही भलत्याच बायपोलर पर्सनॅलिटीचा अभ्यास करत होतो, कारण एक्स्ट्रीम टोकं होती, म्हणजे डिप्रेशन, म्हणजे इतक्या भीषण डिप्रेशन मध्ये नाहीतर ती माणसंच कापते, म्हणजे ह्या लेवलला ती एक हायपर होती. तर त्यामुळे ते कधी कधी तुम्हाला खरा सायकोलॉजी, मोहन आकाशांचे सीन असायचे तेव्हा मी धरून आकाशांना की आकाश मला सांगा ह्याच्यात ती कसं वगैरे, ते सायकॅट्रिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडनं मी हा अभ्यास की हे बोलतेय ती पण ह्याच्या मागे काय काय घडतंय. कारण आणि काय झालं की ती सिरियल करताना माझ्या तारखांचे प्रॉब्लेम, नाटक सुरू होतं तेव्हा, तर मी एक मानलेल्या दिवसात ते पूर्ण केलंय शूटिंग. टेलिकास्ट खूप उशिरापर्यंत चालला, पण त्यामुळे बरेचदा असं होतं की अत्यंत हायपर सीन कुणाला तरी मी मारून आलीये, त्यानंतरचा सीन आम्ही घरात शूट केला आणि 10 दिवसांनी मी त्या माणसाला मारलंय, असे सीन आम्ही शूट केले. त्यामुळे ते इथे खूप टॉर्चरच होतं, कारण कुणाला तरी मारून येण्याचा अनुभव आपल्याला कुणालाच असण्याची शक्यता नाही. एक खून केल्यावर माणसाला आत्म कसं वाटतं आणि बायपोलर माणसाला किंवा अशा सिच्युएशन मधल्या माणसाला कसं वाटतं, हे अनलेस तुला त्याचा थोडं तरी, म्हणजे हा मला ताप आला होता आणि ताप आल्यानंतरचे सीन आधी येतात आणि ताप येण्याचा प्रोसेस आता, तर हे समजू शकतो की मलाही आयुष्यात अनेक वेळा ताप येऊन गेला, त्यामुळे ताप येणं हे साधी गोष्ट आहे. पण खून करून येणारी बाई ही कशी असेल ह्याच्याविषयी खूप आडवा तिडवा विचार. तर त्यामुळे डेफिनेटली रागिणी अवघड होतीच, पण आपल्याला जर वाटतं की साधे रोल कदाचित जवळचे असतात तर ते कधी कधी जास्त जड जातात तुम्हाला करायला. मी तेजस्विनी डावरे, मी पुण्याची आहे. सगळ्यांना सांगायची गरज नाही म्हणजे तर मला तुला एक विचारायचं की आय मीन वी आर सो लकी टू हॅव यू ॲज अ ॲक्ट्रेस, अँड मी तुझे ऑलमोस्ट सगळे पिक्चर्स पाहिले. सो गिव्हन अ चॉईस, तुला जर परत विचारलं की इफ यू वॉन्ट टू चूज अनदर प्रोफेशन ऑर समथिंग एल्स, व्हॉट वुड यू चूज? ऍक्टर तर काय झालं? हा प्रश्न पुण्याकडनंच येऊ शकतो. या आयुष्यात एवढं मी मनाने ऍक्टर आहे, पण तरी मी मला एक डेफिनेटली वाटतं की मी कदाचित असं खूप काहीतरी आयसोलेटेड काहीतरी करत असते. म्हणजे मला हसाल तुम्ही सगळे, पण मला मी कदाचित सुतार वगैरे झाले असते. आपलं लाकूड, आपली कुऱ्हाड, आपलं कारवीन आणि करत बसते आणि जेवायच्या वेळेस ब्रेक घेऊन जेवायचं, बाकी पूर्ण वेळ काम करायचं, अशा पद्धतीच्या कामात मी कदाचित असते. कारण ज्याची पाकणे जे सांगताना आता गमतीशीर वाटतं की मी खरं तर इंट्रोवर्ट आहे खूप, आणि मला खरंच खूप माणसांमध्ये, म्हणजे मी आता ऍक्टर म्हणून बसलीये तर किंवा कॅरेक्टर असते तेव्हा मला फार काही वाटत नाही, पण मला अचानक मुक्ता म्हणून माणसात सोडलं म्हणजे तर मला खूप भीती वाटायला लागते माणसाची. भीती नाही असं नाही होत, पण मला असं थोड्या वेळ बंद होते की बाकी असं एवढं माझं बंद व्हायला लागते. आता मी माझ्या आवडत्या विषयावर बोलते त्यामुळे मी खूप बडबड करणार आहे आणि आपण गप्पाच मारतोय तर, पण एका पण नंतर मी विजून जाते जर खूप मंडळींमध्ये नाही तर. त्यामुळे बेसिक मुक्ता असती तर आयसोलेटेड काहीतरी करत असते, असं माझा भाऊ पण मला म्हणतो की तू ना तू चुकीच्या चित्रात पडते. माझं नाव अद्वैत. माझा फेवरेट पिक्चर तुमचा जो आहे तो आहे एक आणि माझा असा प्रश्न आहे की तुमचा तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे त्या कॉमेडी एक्सपिरियन्स ते अमेझिंग आहे. कारण त्यांचा नाटकाच्या नटांचा कसा अनुभव असतो तो प्रेक्षकात सादर करताना करून येणार असतो की इथे जरा पॉज घेत असतं त्यांचे लोकांचं वापर येणार आहे. हे नाटकात कदाचित त्यासाठी इम्प्रोव्हाइज करण्याची गोष्ट आहे, पण इतकं कॉन्फिडेंटली सिनेमात काम करणारा माणूस मी जवळनं पहिल्यांदा बघितला अशोक मामाच्या रूपाने, जो एडिट पण त्यांना कळतं आणि एडिटला ते सांगतात की अरे इथे पॉज ठेव, कारण इथे लोकांना हसायला जागा मिळायला पाहिजे, नाहीतर पुढचा डायलॉग जाईल. आणि सतीश आणि अशोक मामांचे कसं काही समज बरे मामा हे जरा जास्त वाटतंय, मग खेचल्यासारखं वाटतंय, अरे नाही ऐक माझं ठेव. आणि हे मी प्रत्यक्षात उतरताना बघितलं की तो पॉज शेवट त्यांनी ठेवलाय तेवढ्याच पॉजवर लोक असतात आणि पुढचा एकही डायलॉग जात नाही.
हा जो त्या क्राफ्ट वरचा कॉन्फिडन्स आहे ना, तो इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर येतो. त्यामुळे मी फार प्रयत्न केले नंतर की मला त्यांच्याबरोबर तशा प्रकारचं काम पुन्हा करता यावं. किंवा इव्हन ह्युमर हा माझा अत्यंत आवडता जॉनर आहे, पण का मी लोकांना ह्युमर बघणार हे आवर्जून सांगतात की तुमचं एक डाव दोन भाषांमधलं काम आवडतं, पण डिरेक्टर मला तसं काम का देत नाहीये. काही कॉमेडी सिनेमा आले पण कदाचित ते मला आवडले नाहीत, असा त्याचा भाग असू शकतो. पण इव्हन आता आपल्या या सिनेमात सुद्धा माझं काही विनोदी काही नाही. मी सल्ला म्हणलं हा माझ्यावर अन्याय आहे. एकच सेम कॅरेक्टर ते अत्यंत तुसड आणि घाणेरडं वगैरे, बाकी सगळ्यांना काहीतरी विनोदी बॅटिंग करत राहतो आणि मला पाहिजे वस्तू दिलेली नाही वगैरे. तर तो मला म्हणत होता की जो बहिणीचा रोल होता तो मला म्हणाला की तुझं एकदा दोन्ही भाषा म्हटलं तर वेडसरपणा आहे ना, तो या बहिणीचा रोल मध्ये हवाय. सो तू ते करायला हवं असं मलापासून वाटतं, पण मला तू या रोलसाठी हवीस, त्यामुळे तो रोल तू करू नकोस असं त्याचं म्हणणं होतं. आणि प्राजक्ता हणमकरनी अमेझिंग काम केलं त्यामध्ये, सगळ्या संघर्षणी वगैरे पण ज्या जागा मिळाल्या त्या वाजवल्या. पण तेच होतं की तसा रोल तसा म्हणजे त्या जॉनरमध्ये काम करायला मला खरं तर आवडेल. आणि हसवणं खूप जास्त अवघड असतं, त्यामुळे बघूया, वाट बघते मी अशा एखाद्या रोलची. माझा काही प्रश्न नाहीये. वी जस्ट हॅव अ सजेशन फॉर यू, रादर आय हॅव अ सजेशन फॉर यू. तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात आणि आम्ही तुम्हाला लुक अप टू करतो. यू रिअली मेक अस हॅपी अँड थँक्स फॉर मेकिंग ऑल द वे टू मेलबर्न. एकच सजेशन आहे की तुम्ही जी तुमची इमेज आहे ती मेंटेन ठेवा. आय हर्ड अबाउट यू मेन्शनिंग की नीड्स असतात म्हणून लोक काही कामं करतात, बट वी रिअली लुक अप टू यू. तुम्ही लाईक आय सेड रोल मॉडेल आहात, सो प्लीज मेंटेन दॅट डिग्निटी अँड कंटिन्यू डुइंग दिस ग्रेट वर्क. थँक्यू. मला हे आवडतंय की अगदी खरं सांगायचं तर मी माझी इमेज प्रेक्षकांच्या मनात काय आहे ते मला माहित नसतं डेफिनेटली. पण आतापर्यंत मी जो पाथ निवडला किंवा जी कामं केली ती तुम्हाला आवडत आहेत हे मला आवडते, कारण मी फार इम्पल्सिव्हली काम घेत आले आतापर्यंत. म्हणजे मी रोलचा किंवा प्रोजेक्टचा असा विचार नाही करत, मला ते आवडलं की मी करते. मी नेहमी एक उत्तर नेहमी देते की खरं की मी प्रेक्षक म्हणून ऐकत असते पहिल्यांदा जेव्हा मला पिच करतात कुठचंही काम, तर मी असं विचार करते प्रेक्षक म्हणून मला आवडेल का, चल केलं मी काम. त्यात मग लेंथ मॅटर करत नाही, त्या कलाकृतीचा जॉनर मॅटर करत नाही, पहिला नवीन दिग्दर्शकाकडे काम करते का, किंवा आम्ही दोघी सारखं सिनेमा जर तुम्ही बघितला असेल तर त्यात मी सेकंडरी रोल केलाय, पण तो छान आहे सिनेमा, का नाही करायचा मी. आणि त्यात मी असताना जर त्यांना फरक पडत असेल तर मी करायला पाहिजे तो सिनेमा. त्यामुळे ते माझं पॅरलली मुंबईचा तिसरा भाग शूट होत असतानाच मी एका प्रौढ भूमिकेत लोकांना दिसत होते. पण मी टचवूड नशीबवान म्हणते की आम्हाला खरंच तुम्ही चांगले प्रेक्षक मिळालात मराठीसाठी, की तुम्हीच मला टाईपकास्ट करत नाही की मी काय व्हेरिएशन देते ते बघायची तुमची पण तयारी आहे. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट मी चालू ठेवेन सतत. आणि नाटकात सुद्धा इव्हन कोडमंत्र सारखं नाटक तुमच्याला कदाचित जास्त वाटेल की एक आर्मी बेस्ड नाटक मी केलं होतं, आणि आम्ही इंडियन आर्मी आणि बॉर्डरवरच एक अख्खा हे होता. ते वेगळं एक्सपेरिमेंट होतं, पण अत्यंत तुफान चाललं ते नाटक. आणि 50 कलाकार आणि असा एक प्रोड्युसर म्हणून माझा एक्सपेरिमेंट होता, आणि त्याचे प्रयोग का थांबवले असं लोक म्हणतात. तर अशी एक्सपेरिमेंट करत राहण्याकरता मराठी प्रेक्षकच आहेत जे तुमच्या तोंडावर म्हणून सांगत नाही, पण डेफिनेटली समोर बघणार नसेल तर तुम्ही करणार काय. सो त्यामुळे हे तुम्ही म्हणताय ते कदाचित टिकेल, चांगले प्रेक्षक समोर असतील तोपर्यंत. I'll use the same cue actually for our last question. So आम्हाला इथे सगळ्यांना माहिती आहे, आणि this is complete compliment to you that you are a woman of substance. You come from a completely non-filmy background. You have absolutely no godfathers, and you have gotten to where you have. But now that makes it difficult for you. Karan, like he said, you are a role model. म्हणजे पुढची जनरेशन जी आहे, they are looking up to you. People like you who come from a non-filmy background. म्हणजे filmy background आहे ते त्यांना आपल्याकडे म्हणजे they don't look at it right. But for children who are growing here, आणि even भारतात पण जी मुलं तुला as a role model बघतात, what is your message to them? So how are they to conduct themselves? How are they to grow? You know, to even achieve maybe a fraction of what you have. मला नेहमी असं वाटतं की सुरुवातीचा बिंदू फार महत्वाचा असतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे सिनेमे तुम्हाला पहिल्या नरेशनला जेव्हा सिनेमा ऐकवायला जातात ते म्हणतात आपण ना नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म करायची, ती चुकीची सुरुवात असते. म्हणजे मला काहीतरी एक वेगळीच गोष्ट मिळवायची म्हणून मी एक वेगळीच गोष्ट करायला घेतो, ती सुरुवात चुकते. त्यामुळे तुमची सुरुवात फार जेन्युइन असेल
तर तुमचा मार्ग करेक्टच जाऊ शकतो. त्यामुळे सुरुवात हीच असली पाहिजे की मला पॅशनेटली माझ्या चित्रात काम करायचंय. तो मार्ग छोट्या छोट्या स्टेप्सनी तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातो. पण मला एक फेमस ऍक्टर व्हायचे ही सुरुवात नाही असू शकत, किंवा मला अवॉर्ड मिळवायचे. मी इतकी नशीबवान आहे की मला इतके पुरस्कार मिळत आतापर्यंत. मलाच आश्चर्य वाटतं. मला कधी कधी वाटतं की कुणाला तरी द्यायचा नव्हता म्हणून मला मिळाला का काय हा पुरस्कार. खरं इतकं कसं पण लकी असू शकतं. मला खरंच खूप पुरस्कार मिळतात आणि आय एम हॅपी, लकी, आय डोंट नो काय आहे ते. पण मला कधीच, किंवा मी मगाशी म्हटलं असं की मला हिरोईन नव्हतं व्हायचं, मला ऍक्टरच व्हायचं होतं. हिरोईन मला प्रेक्षकांनी केलं, मला दिग्दर्शकांनी केलं, मला निर्मात्यांनी केलं. त्यामुळे तुमचा प्रवासाची सुरुवात, पहिली ठिणगी, पहिला धागा हा जर करेक्ट असेल तर तुमचं पाच तुम्हाला डेफिनेटली सापडतं आणि तुम्हाला सरप्राइजेस मिळतात की अरे वा आवडते का मी, वा मज्जा असं. राजकारणात वगैरे काही पॉलिटिकल बोलते का काय मी? नाही हो सर, गरज नाही. राजकारणाचं काय झालंय पण बघतोय ना, तर रिझल्ट तर मला इथे पोटात गोळात आहे. काय मतदान केलंय मी, काय रिझल्ट लागणार आहे, काय भविष्य. त्यामुळे डेफिनेटली नो, राजकारणाला नक्की नाही. जे काय असेल ते माझ्या क्षेत्रातच करीन बाबा. एक पटकन रॅपिड फायर राऊंड घ्यायची का? तू परीला वेडिंगच्या सिनेमामध्ये ऑन द स्पॉट जस्ट पुट यू ऑन द स्पॉट. तर पहिला एकदम ऑब्व्हियसली आम्हाला सगळ्यांना उत्तर पाठ आहे, पण तरी पुण्यनगरी का मायानगरी, सिन्स यू स्टेट ऑलमोस्ट द सेम टाइम दोन्हीच्या. तुला माहिती सर उत्तर मी देणार नाही कारण ते माझं करिअर घडलं, त्याने मला घडवलं. युअर ड्रीम रोल की जो तुला करायचा आहे म्हणजे पुढे जाऊन असं काही खूप आहेत. एखादाच सांग. माझं आवडतं आणि टाळ्यांचं उत्तर देऊ का मी? नाही, मला नेहमी नाही, टाळ्यांचं उत्तरपेक्षा मला खरंच मनापासून जे म्हणावंसं वाटतं आणि जे आता घडताना मला दिसते की ड्रीम रोल पेक्षा मला असं आवडेल झालेलं की मी केलेले रोल कुठं तरी करावेसे वाटतात पुढे जाऊन. छोटं स्वप्नपुढे बघू नये, छोटं स्वप्नपुढे बघू नये, पण काही रोल्स असतात जे आता मी बघते की तुमचं फायनल ड्राफ्ट मला आहे, तू जरा करून दाखवते पटकन. किंवा म्हणजे ती फुलराणीचं आपण ऐकतो किंवा आम्ही लहानपणी सगळ्यांनी गॅदरिंग मध्ये केलं असेल तसं कबड्डीतला एक पीस आहे, पटकन म्हणून दाखवू तर मला खूप भरून येतं की वाव काय मज्जा. म्हणजे ती लेखकाची कर्तृत्व आहे, ते माझं काही नाही आहे त्यात. पण मला छान वाटतं की हे नाटक पहिल्यांदा मी केलं होतं, त्याचं कोणीतरी मला करून दाखवत आहे. तुझा फेवरेट पास टाइम सुद्धा पण क्राफ्ट नाही, क्राफ्ट हो मी करते हो. आणि क्राफ्ट पण म्हणजे मी पेपर क्राफ्ट वगैरे पण खूप करते, किंवा कोलाज आणि शिवणकाम मला आवडतं, मला विणकाम खूप आवडतं. जे माझ्या पर्सनॅलिटी बरोबर अजिबातच जात नाही, अनेक गोष्टी मी करत असते करते. तुझं फेवरेट गाणं कुठलं म्हणजे तुझ्या प्लेलिस्ट मध्ये चालू केलं ह्या गाण्यातून चालू करायचं असं स्वतःचं किंवा दुसऱ्या कोणाचं? बदलत राहतात. मंगेशकरांची बरीच गाणी आवडतात मला, लता मंगेशकरांची. आणि बाकी माझ्या ह्याच्यातलं कधी तू एक गाणं आहे मुंबई म्हणून मुंबई, ते आवडतं मला खूप. आवडतं म्हणजे चांगल्या आठवणीच ते चांगलं गाणं आहे ना, त्यामुळे सगळं व्हायला. अँड नोईंग व्हॉट यू नो टुडे, 16 वर्षाची जेव्हा मुक्ता बर्वे पहिल्यांदा स्टेजवरती जाणार असेल फॉर घर दिनांचं, knowing what you all know या मागच्या प्रवासात, what is your one message to her? मला तिला एकच मेसेज द्यायला आवडेल की मला असं कधीच वाटायला नको की मी तुला मिस करते. ती जी पहिल्यांदा स्टेजवर पाऊल टाकणारी मुक्ता होती ती जोपर्यंत माझ्यात राहील तोपर्यंत मी राहीन असं मला वाटतं. कारण ती भीती राहिली नाही तर मग मजा नाही. त्यामुळे तीच भीती कायम माझ्या मनात राहते. पहिला प्रयोग असला तरी, 1000वा प्रयोग असला तरी, 1000व्या नाटकाचा 1000वा प्रयोग असला तरी. सो प्लीज बी विथ मी, एवढंच तिला सांगेन. As long as you're on stage for us. Yes. खूप धन्यवाद मुक्ता. मला आय थिंक असं कॅमेरा लाईट्स ऑन असं म्हटल्याने एक वेगळीच मुक्ता आम्हाला इथे दिसते, जी आम्हाला गाडीमध्ये वेगळी दिसते. पण मला असं म्हणजे आता आठवतंय की आपण डिसेंबर जानेवारी पासून वगैरे बोलत होतो की फेस्टिवल होणार आहे, जमेल का डेट्स आणि हे
होणे करता हे झालं याचा मला इतका आनंद होतोय. आणि मला तसं नाही की इकडे जमलेल्या सगळ्यांचंच मनामध्ये आहे की जेव्हा मी सांगितलं तसं आय थिंक तिकडे किरण जो बसलाय आणि द मोमेंट मी सेट मुक्ता येते ही वॉज लाईक म्हणजे झालं माझ्या आयुष्याचा सार्थक झालंय इथपर्यंत वेळ. सो वी आर रिअली लकी आणि थँकफुल की तू आमच्यामध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझा चित्रपट आमच्यासाठी घेऊन आलीस. सो वी आर रिअली रिअली थँकफुल. एका लोकल आर्टिस्ट आहे रश्मी गोरे म्हणून. सो शी इज डन अ पेंटिंग फॉर यू. काल भेटलं त्याला का एक्झॅक्टली, बट शी कुडंट बी हिअर टुडे, बट शी हॅज आस्क्ड मी टू हँड इट ओव्हर टू यू. This is for Rashmi, by the way. आणि थँक्यू. हे काही अजिबात फॉर्मल नाही, फॉर्मल नाहीच जेव्हा कळलं असेल, पण अचानक थँक्यू. सगळ्यांची नावं मी घेणार नाही कारण काही नावं माझ्याकडनं राहतील. त्यामुळे मला माहितीये की इतक्या लांब राहून अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करणं हे खरंच अवघड असतं. सगळ्यांना जमवणं, सगळ्यांना सांगणं, तुम्ही इतक्या संख्येने येणं, अशा प्रकारचा एक मराठी फिल्म फेस्टिवल. कारण मी ज्यांना सांगते तिकडे की मेलबर्नला फेस्टिवल, कुठच्या फेस्टिवलला, मराठी फिल्म फेस्टिवल, तर खूप कौतुक आणि आश्चर्य वाटते तिकडे सुद्धा सगळ्यांना की मराठी फिल्मचं फेस्टिवल होतं तिकडे. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सुद्धा, एक प्रोत्साहन आहे. आणि आता मी झाले तुमच्या फॅमिलीचा भाग, तेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा नवीन पाहुणे ते यायची वेळ येईल तेव्हा माझ्याकडनं जी मदत लागेल ती मला सांग की कोण हवंय, कुठे हवंय, काय हवंय. मांगरीश तू पण, गाण्याशी माझा संबंध नाही, पण मदत लागेल ते सांग. कारण आम्ही तावातावाने बोलत होते कसं आपलं वगैरे, तर ते त्या टाईपची मी पण आहे. त्यामुळे थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या प्रेमाने छान सगळं ऐकताय किंवा विचारताय किंवा सिनेमा बघायला येताय. तर हे प्रोत्साहन घेऊन आम्ही आता पुढे जाऊन बरे आणखी काम करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. आता आपण शेवटची जी फिल्म आहे फेस्टिवल मधली रंपाट, ती एक 5 मिनिटात सुरू होईल. पण त्याच्या आधी जसं मुक्ता म्हणली की मराठी फिल्म फेस्टिवल हेच आमचं स्वप्न होतं की इंडियन फिल्म फेस्टिवल्स जगभरात होतात आणि तिथे मराठी फिल्मला 1 किंवा 2 सेशन्स मिळतात. आणि का, जेव्हा आपलं कॉन्टेंट इतकं स्ट्रॉंग आहे तर आपण का ते मोठ्या स्टेजवर आणू शकत नाही. आणि म्हणूनच मराठी फिल्म फेस्टिवल ही आमची संकल्पना होती जी आम्ही 2.5 दिवसांमध्ये करतो. आणि ही मागचंच पहिलं वर्ष होतं, हे दुसरंच आहे. सो आम्ही काही खूप यातले अनुभवी आहेत असं नाही, पण पहिल्या वर्षानंतर आम्ही खरं सुबोधनी आम्हाला सांगितलं होतं की 4 लोक आली तरी चालतील पण ही ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची आणि आम्ही ही चालू ठेवणारच आहोत. तुम्ही सतत आमच्या मराठी फिल्म्सना येऊन आम्हाला प्रोत्साहन देतात, तर असंच देत राहा. आणि ह्यांच्यासारखे चांगले चांगले पिक्चर हे करत राहिले तर आम्ही इकडे ते डेफिनेटली घेऊन येऊ. सो मला माझ्या टीमचं बेसिकली करायचं हे नाही, एकटीचं मुळीच काम नाही आहे. सो मांगरीश, अमित हे आणि श्वेता जी सिडनीमध्ये आहे, सो हे 4 आम्ही मिळून सतत काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर बाकीचे अनेक लोक आहेत जी आम्हाला हेल्प करतात. आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज आहेत, जे फिल्म मेकर्स आहेत, जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, सगळेजण आम्हाला हेल्प करतात. लिलो सिनेमाज हू आर ऑलवेज देअर फॉर अस. आम्ही कधीही त्यांना पुढच्या वीकमध्ये आम्हाला स्क्रीनिंग करायचं आणि हवं आहे, दे आर ऑलवेज देअर फॉर अस. सो थँक्यू सो मच अँड आय वुड लाईक टू इन्व्हाइट बोथ ऑफ यू टू कम. मेरे राम लखन आ जाओ.